ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मी आहे भाग्यश्री। आज आपण करणार आहोत ॲवोकॅडो ब्रेड टोस्ट आणि ॲवोकॅडो चपाती रोल। चला तर मग वेळ न वाया घालवता सुरुवात करूया। साहित्य, या ठिकाणी एक छोटा लहान कांदा घेऊन त्याला बारीक कट करून घ्यायचा आहे। आता या ठिकाणी टोमॅटो कट करून मी इथे अर्धाच टोमॅटो वापरलेला आहे, त्यालाही छान बारीक कट करून घेतलेला आहे। आता ॲवोकॅडो छान कट करून घ्यायचा, त्याला मॅश करून घ्यायचा। मॅश करून झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेला टमाटा आणि कांदा टाकून घ्यायचा। अर्धा लिंबू घेऊन मस्त पिळून घ्यायचा, जेणेकरून ॲवोकॅडो काळा पडणार नाही। आता कोथिंबीर टाकून घेतलेली आहे, वरून ऑरिगॅनो टाकायचं आणि त्यानंतर चिली फ्लेक्स, काळी मिरी पावडर टाकायची, चटणी, धना पावडर, चवीपुरता मीठ टाकून घेऊन छान मिक्स करायचं आहे। हे मिक्सचर मिक्स झाल्यानंतर तवा गरम करायला ठेवायचा आहे, त्यानंतर त्याला साजूक तूप लावून घ्यायचा। आता 2 ब्रेड घेऊन त्यांना दोघी बाजूंनी छानपैकी फ्राय करून घ्यायचा। अशा पद्धतीने फ्राय झाल्यानंतर आता मिक्सचर स्प्रेड करून घ्यायचं आहे। व्यवस्थित स्प्रेड झाल्यानंतर आता दुसरा ब्रेड त्यावर ठेवून झालेला आहे, त्यावर मस्तपैकी टोमॅटो कॅचअप टाकून घेतलेला आहे आणि आता त्यावर चीज टाकलेला आहे। या ठिकाणी आपला ॲवोकॅडो ब्रेड टोस्ट रेडी झालेला आहे। ॲवोकॅडो चपाती रोल करण्यासाठी चपाती फ्राय करून घेऊयात। ॲवोकॅडो टोस्ट हा ट्रायंगल शेपमध्ये कट करून झालेला आहे। अशा सुंदर पद्धतीने हा ॲवोकॅडो ब्रेड टोस्ट दिसत आहे। आता आपला हा ॲवोकॅडो ब्रेड टोस्ट रेडी आहे। तुम्ही पाहू शकता किती छान पद्धतीने हा रेडी झालेला आहे। आता आपण रेडी करूयात ॲवोकॅडो चपाती रोल। या ठिकाणी आपण चपातीला मस्त फ्राय करून घेतलेला आहे। चपाती फ्राय करून झाल्यानंतर त्यावर मस्त हे मिक्सचर स्प्रेड करून घ्यायचं। आणि त्यावर चीज हा स्प्रेड करून घ्यायचा आहे। आता छान त्याचा रोल तयार करून झालेला आहे आणि त्यावर आता आपण टोमॅटो केचप टाकून घेतलेला आहे। आता त्यावर चीज टाकून घेऊयात। चीज टाकून झाल्यानंतर ॲवोकॅडो चपाती रोल रेडी आहे। आता प्लेटिंग करून घेऊयात। अशा पद्धतीने ॲवोकॅडो ब्रेड टोस्ट आणि चपाती रोल रेडी झालेला आहे। या ठिकाणी आपली रेसिपी तयार करून झालेली आहे। तर कुठेही जाऊ नका, मी तुमच्यासोबत काहीतरी वस्तू शेअर करणार आहे जे मी किचन आणि बाथरूमसाठी मागवलेले आहेत। सो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला तर मग त्या वस्तू कोणत्या आहेत ते पाहूया। जसं की मी तुम्हाला सर्वांना म्हणालेच होते की मी तुमच्यासोबत काही प्रोडक्ट्स शेअर करणार आहे, तुम्हाला दाखवणार आहे, जे की आहेत काही फ्लिपकार्ट्सवरून तर काही ॲमेझॉनवरून। सो आपण पाहूयात हा पहिला प्रोडक्ट, जो की आहे अथेन्सिव्ह शेल्फ। बाथरूम किंवा किचनमध्ये तुम्ही याचा यूज करू शकता। जो की आहे 2चा सेट, त्यास मिळालेले आहेत हे हँगिंग स्टिकर्स, ज्याची कॉस्ट आहे 189 रुपये आणि UPI ऑफरमध्ये हे आहेत 129ला। अफोर्डेबल कॉस्टमध्ये हे आपल्याला मिळतात। तर नेक्स्ट प्रोडक्ट पाहूया, जे की आहे बाथरूम क्लिनिंग ब्रश, जो की आहे खूपच छोटासा। हे बघा, तुम्ही पाहू शकता पर्पल कलरमध्ये आहे आणि
हा 360 डिग्रीमध्ये रोटेट होतो. या बाथरूम क्लिनिंग ब्रशची कॉस्ट आहे 156 रुपये आणि UPI ऑफर आहे याची 108 रुपये. इझी टू यूज आहे. आपला नेक्स्ट प्रोडक्ट आहे Amazonचा, जो की आहे अँटी स्लिप मॅट्स फॉर किचन शेल्फ्स अँड कॅबिनेट्स. त्याची कॉस्ट आहे 199 रुपये. पुढचा प्रोडक्ट आहे आपला हा वॉटरप्रूफ डेकोरेटिव्ह वॉलपेपर, जो मी बाय केलेला आहे हा व्हाईट कलर मध्ये. याची कॉस्ट आहे 160 रुपये आणि UPI ऑफर मध्ये हा मिळालेला आहे 102 रुपये. आणि आता माझा फेवरेट आयटम येत आहे. हे आहेत सर्विंग बोल्स किंवा मिक्सिंग बोल्स. खूपच छान क्वालिटीचे आहेत. ॲलो ब्रँडचे आहेत. याची क्वालिटी ही खूप छान आहे, तुम्ही पाहू शकता. जर तुम्हाला यापैकी कोणत्याही प्रोडक्ट्सला बाय करायचं आहे तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या सर्वांची लिंक शेअर करणार आहे तुमच्यासोबत. हा बिग बोल आहे, जो की आहे 1600 ml चा. हा मीडियम बोल आहे 1000 ml चा. आणि हा सर्वात स्मॉल बोल जो की आहे 500 ml चा. असा हा तुम्हाला 3 पीसेस सेट मिळणार आहे ॲलो ब्रँडचा. हाही अफोर्डेबल कॉस्ट मध्ये आहे. याची कॉस्ट आहे 880 आणि UPI ऑफर मध्ये हा पडला आहे फक्त 654 ला. या प्रोडक्ट्स पैकी तुम्हाला सर्वात जास्त कोणता प्रोडक्ट आवडला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कॉमेंट सेक्शन मध्ये कॉमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.